नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. पुढारी न्यूज ओपन फोरम, जिथं पुढारी बोलतात, ब्रेकिंग देतात असं आपण नेहमी म्हणतो. मात्र आजचा ओपन फोरम काहीसा वेगळा असणार आहे. या भागात राजकारण विरहित अशी चर्चा असेल, अराजकीय असा हा पहिलाच ओपन फोरम असेल की जिथं चर्चा होणार आहे तुमच्या आमच्या प्रश्नांची. इथं चर्चा होणार आहे देशाबद्दलच्या एका मोठ्या नेत्याच्या व्हिजनची. राजकारणात असूनही राजकीय वादांपेक्षा आपल्या कामातून बोलण्यासाठी जे ओळखले जातात ते केंद्रीय मंत्री, अर्थातच मला असं वाटतं तुम्ही ओळखलं असेलच, आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. नितीनजी, खरं तर ओपन फोरममध्ये आम्ही सरळस्पष्ट प्रश्न विचारतो आणि खरं तर तुमचा जो स्वभाव आहे बेधडक बोलायचं, बेधडक उत्तरं द्यायची आणि अर्थात त्याला अधिष्ठान असतं ते तशाच धडाकेबाज कामांचं. आज या ओपन फोरममध्ये राजकीय प्रश्न कमीच असणार आहे, नसतील म्हटलं तरी चालेल. मात्र अनेक गोष्टी ज्या तुमच्याबद्दलच्या काही वेगळ्या अशा त्याबद्दल नक्कीच तुमच्याशी संवाद साधायचा आहे. पहिलाच प्रश्न, अर्थातच राजकीय नेते सांगण्यासाठी तसं व्हिजन खूप सांगतात, मात्र नितीन गडकरी म्हटलं की एक वेगळा अंत्योदय, सगळीकडे तुमच्या तोंडून अनेकदा हा शब्द ऐकायला येतो. त्या माध्यमातून कशा पद्धतीने काय नेमकं ते व्हिजन आहे ते या पिढीलाही कळलं पाहिजे. सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून कशा पद्धतीनं तुम्ही जो विकास कामांचा धडाका लावता किंवा तुमच्या डोक्यात राजकीय क्षेत्रात वावरताना सुद्धा हातात असलेल्या सत्तेचा वापर करत जी कामं तुम्ही करता त्यामागे अंत्योदयाचा कसा, ते व्हिजन कसं असतं ते जरा समजावून सांगा. मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना 3 महत्वाच्या गोष्टी ज्या होत्या, त्यात पहिले नॅशनलिझम, राष्ट्रवाद. राष्ट्र सर्वोपरी आहे, हे पहिलं तत्व होतं. दुसरं गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट, सुशासन आणि विकास हे दुसरं होतं. आणि तिसरं होतं अंत्योदय. अंत्योदय म्हणजे समाजातले जे सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत, ज्यांना खायला अन्न नाही आहे, ज्यांच्या शरीरावर कपडा नाही आहे, ज्यांना जीवन जगणं कठीण आहे, अशा लोकांना परमेश्वर मानून त्याची आपण निरंतर सेवा करत राहावं. आणि ज्या दिवशी या लोकांना रोटी, कपडा आणि मकान मिळेल, त्या दिवशी आपलं कार्य पूर्ण झालं असं आपण समजावं. आपल्या महाराष्ट्रातल्या भाषेत बोलायचं असेल तर आपल्या तुकाराम महाराजांनी जे म्हटलंय, की "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे, जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा." या स्पिरिटवर अंत्योदयाचा हा विचार आहे. आणि त्यामुळे मी नेहमी म्हणतो, की राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाहीये. पॉवर पॉलिटिक्स इज नॉट द ओन्ली मीनिंग ऑफ पॉलिटिक्स. तर पॉलिटिक्स म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आणि सेवाकारण. आणि पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. ज्यामुळे जे गरीब आहे, शोषित आहे, पीडित आहेत, त्यांच्या जीवनामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट करून बदल करणं हे अंत्योदयाचं सगळ्यात मोठं तत्व आहे. मला तुम्हाला सांगताना आनंद होतो, की आपल्या देशामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त लोकं सायकल रिक्षा चालवत होते. काही वेळा माणूस माणसाला खिचण्याचं काम करत होता. माझ्या मनात अंत्योदयाच्या विचाराची प्रेरणा होती आणि मी मंत्री झाल्यावर ठरवलं, की हा प्रश्न सोडवायचा. मी मेकॅनिक्स ड्रिव्हन ई-रिक्षा आणली. त्यात अनेक अडचणी आल्या, पण ती आणली, स्वस्तात उपलब्ध केली आणि आज मानवी शोषणापासून 1 करोड लोकं आज दूर झाले आणि आज त्यांचं शोषण संपलं. मेकॅनिक्स ड्रिव्हन ई-रिक्षा आणि ई-कार्ट आला आणि आता महिला देखील ई-रिक्षा चालवायला लागल्यात आणि एक चांगलं समाजातलं चित्र बघायला मिळतंय पूर्ण देशात. हेच खऱ्या अर्थाने अंत्योदयाचा अर्थ आहे. प्रत्येक गरीब माणसाला घर मिळालं पाहिजे. प्रत्येक गरीब माणसाला खायला अन्न मिळालं पाहिजे आणि प्रत्येक गरीब माणसाला त्याला कमीत कमी शरीरावर लज्जा राखण्याकरता कपडे मिळाले पाहिजे आणि त्याचं शैक्षणिकदृष्ट्या नंतर हेल्थच्या दृष्टीने सगळ्या प्रकारच्या सुविधा त्याला मिळाल्या पाहिजे. हे परमेश्वरास्वरूप त्याला मानावं आणि त्याची सेवा करावी. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, की इट इस द टाईम दॅट वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स. आणि म्हणून समाजसेवा करणं, गरिबांची सेवा करणं आणि अंत्योदयाच्या विचारावर जाणं हे भारतीय जनता पार्टीचं उद्दिष्ट आहे.
आणि त्यामुळे समाजकारण, राष्ट्रकारण, सेवाकारण आणि विकासकारण याला मी नेहमी भर देतो. आणि माझा आग्रह राहिला, मी जेव्हा भाजपचा अध्यक्ष होतो तेव्हा सांगायचो, की कमीत कमी प्रत्येक मतदार क्षेत्रात, जिल्ह्यात एक सेवा प्रकल्प, एक विकास प्रकल्प प्रत्येक कार्यकर्त्यांनी चालवला पाहिजे. आणि म्हणून त्याप्रकारे शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, हेल्थच्या क्षेत्रात अनेक कामं सुरू आहे. आणि मला सांगताना तुम्हाला आनंद होतो, आत्तापर्यंत मी याच भावनेतून 40 ते 45,000 हार्टचे ऑपरेशन मोफत करून दिले. 1,00,000 लोकांचे डोळे तपासले. त्यातल्या 50,000 लोकांना चष्मे दिले. 25,000 लोकांचे कॅटरॅक्टचे ऑपरेशन करून दिले. 350 लोकांना मी पाय लावून दिले. जे स्ट्रेचरवर होते ते धावायला लागले, फुटबॉल खेळायला लागले, बुलेट चालवायला लागले. आपल्या जर्मनीतून आणि यूकेमधून ऑटोवॉक्स कंपनीचे पाय आणून त्यांना लावले. आणि आता कोविडच्या काळामध्ये पण मी याच प्रिन्सिपल प्रमाणे 100 कोटी रुपयाचं वैद्यकीय साहित्य वाटलं. आणि आता मी असे अनेक कामं करत असतो. मी गडचिरोली जिल्ह्यात आणि आदिवासी भागात आमच्या लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या नावाने 1800 शाळा चालवतो आणि त्या ठिकाणी मुलांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करतो. तर नक्की या बाबतीमध्ये अनेक लोकांचं सहकार्य मिळतं आणि ही परिस्थिती बदलली पाहिजे. हेच अंत्योदयाचं उद्दिष्ट आहे. अंत्योदय म्हणजे समाजातल्या शेवटच्या पायरीवर उभा असणारा शेवटचा जो माणूस आहे, तो प्रगती आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे. आणि त्याकरता आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे, ही भावना त्यामागे आहे. नक्कीच नितीनजी, म्हणजे माणसाला माणसासारखं सन्मानानं जगता यावं, यापेक्षा मोठं काय असू शकतं? म्हणजे रिक्षा चालक जे स्वतः रिक्षा ओढायचे, ज्यांच्याबद्दल आपण सांगितलं, क्रांतीच घडली ती खरं तर. राजकारण हे केवळ कुठच्या डावपेचांचं, घातपात, जे काही आपण सारखं ऐकत असतो, डाव प्रतिडाव खेळले जातात. परंतु तुमच्या विजनबद्दल एकदा मागच्या एका मुलाखतीत मला वाटतं 2014-15च्या दरम्यानचं होतं, तेव्हा तुम्ही म्हणालेलात की सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचं साधन सुद्धा आहे. नेमकं आतापर्यंत जसं रिक्षा चालकांबद्दल आपण बोललात, तुमच्या खात्याच्या माध्यमातून एवढी मोठी कामं सुरू असतात. म्हणजे मला असं वाटतं की यात कुठे काय विनाकारण बोलायचं म्हणून मी बोलत नाहीये, तो स्वभाव नाही आहे माझा. मात्र मोदी सरकार म्हटलं, एक खातं त्यातलं की जे सातत्यानं एव्हर परफॉर्मर सातत्यानं परफॉर्म करताना दिसतं, ते म्हणजे तुमचं खातं. रस्ते वाहतूक, महामार्ग निर्मितीचं काम करणारं. या माध्यमातून कशा प्रकारे हे ध्येय जे आहे डोळ्यासमोरचं, सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं, समाजातल्या वंचित घटकांच्या सुद्धा, कारण अनेकदा म्हटलं जातं की काय रस्ते बांधलेत, त्यातून काय घडतंय, हे एक्सप्रेस हायवे, त्यावरून मोठ्या मोठ्या गाड्या जाणार. सामान्य माणसासाठी काय, वंचितांसाठी काय नेमकं त्यातून हे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं लक्ष्य साध्य करता येतंय नितीनजी? आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर उद्योग आले पाहिजे. उद्योग आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणायची असेल तर चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. आणि चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. या 4 गोष्टी ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी विकास आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 19-20 साखर कारखाने आहेत आणि साखर कारखान्यांनी कोल्हापूर जिल्ह्याची इकॉनॉमी बदलवली. पण जर पाणीच नसतं आलं, तर ऊस नसता लागला, तर साखर कारखाने झाले नसते. साखर कारखाने झाले नसते, तर इथेनॉल तयार झालं नसतं आणि इथेनॉल नसतं आलं, तर आपला इम्पोर्ट वाढला असता. म्हणजे याचा प्रत्यक्ष संबंध आपल्या विकासाशी आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, की मी जवळपास अनेक याच्यात समाज हिताच्या अनेक गोष्टीत आहे आणि त्यामध्ये विशेष रूपाने अनेक गोष्टी ज्या समाजाला करता खूप आवश्यक आहे, त्यात इनिशिएटिव्ह घेण्याची गरज आहे. आता मी वॉटर कन्झर्वेशनमध्ये मिनिस्ट्रीत असताना आपल्या इथे पंजाबराव कृषी विद्यापीठात 36 तलाव बांधले. आता परभणी कृषी विद्यापीठात 40 तलाव बांधणं सुरू आहे. त्यानंतर व्हेटरनरी युनिव्हर्सिटीत बांधले. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, शेतातलं पाणी शेतात, घरातलं पाणी घरात. आणि मी मोठ्या प्रमाणात वॉटर कन्झर्वेशनमध्ये काम केलं. मला आश्चर्य आहे, पण मला 9 डिलीट्स मिळाल्या, डॉक्टरेट्स मिळाल्या. आणि त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले युनिव्हर्सिटी राहुरी, स्वामी रामानंद तीर्थ नांदेड, पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला आणि बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजीनगर, या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये अनेक ठिकाणी वॉटर कन्झर्वेशनमध्ये मी जे काम केलं त्याचं मिळालं. रस्ते बांधत असताना एक पैसाही न घेता मी तलाव खोदून त्याचं ड्रेजिंग केलं, त्याची खोली वाढवली आणि पाणी साठवण क्षमता वाढवली. अनेक ठिकाणी नद्या नाल्यांचं खोलीकरण केलं,
पाणी जमिनीत गेलं. जसं आपण बँकेत पैसे डिपॉझिट करतो, तसं पाणी जमिनीत डिपॉझिट झालं आणि त्यातून फायदा झाला. मला अतिशय आनंद आहे, की माझ्या शेतासमोर मी नदी आणि नाले खोलीकरण केले. माझ्याकडे पहिले 1.5 तास पंप चालत होता. आता 7.5 हॉर्स पॉवरचे 3 सोलर पंप आहे आणि 10 ते 12 तास ते चालतात आहेत. माझी 60 एकर जमीन पाण्याखाली आली, म्हणजे समृद्धता आणि संपन्नता आली. जसा आपण विचार केला मगाशी, तसा आपल्या समाजात 3 गोष्टी इम्पोर्टंट आहेत. एक इथिक्स, इकॉनॉमी, इकॉलॉजी आणि एन्व्हायर्नमेंट. शिक्षणाच्या माध्यमातून मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, परिवार पद्धती, त्याचे संस्कार हे आपण सगळे करतोच. पण दुसरी जी आहे ती इकॉनॉमी. नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. उद्यमशीलता. कृषी क्षेत्रामध्ये जल, जमीन, जंगल, जानवर आधारित प्रगती आणि विकासाचं मॉडेल. बायोफ्युएल, अल्टरनेटिव्ह फ्युएल ज्याच्यामुळे आपलं इम्पोर्ट कमी होईल आणि गावात रोजगार निर्माण होईल. केवळ स्मार्ट सिटीज नाही, स्मार्ट विलेज झाले पाहिजे, असं माझं स्वप्न आहे. आणि त्याचबरोबर एथिक्स, इकॉनॉमी आणि सगळ्यात महत्त्वाचे इकॉलॉजी आणि एन्व्हायर्नमेंट. आता आम्ही रबर जे वेस्ट टायर आहे, त्याची रबर पावडर बिटुमेनमध्ये वापरतो. जवळपास 20% पर्यंत गेला. 60% प्लास्टिक वापरतो. आता बांबूचं क्रॅश बॅरियर वणी ते वरोडा रस्त्यावर सुंदर तयार केलेला आहे. इको फ्रेंडली आहे. आम्ही 4.5 कोटी 3 मीटरची झाडं लावली. त्याचबरोबर 78,000 झाडं जी रोडच्या मध्ये तुझं ट्रान्सप्लांटेशन केलं. अनेक ठिकाणी वॉटर कन्झर्वेशनवर सोलर पॉवर तयार केली आणि त्याचा उपयोग करतो. म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये आता मी 670 रोड साइड अम्युनिटीज बांधतोय. पण त्या ठिकाणी त्या भागातली फळं, भाजीपाला, तिथले फ्रूट, तिथलं फूड आणि त्याचं सगळं हँडलूम, हँडीक्राफ्ट यांना जागा देतोय. म्हणजे जेणेकरून आमच्या रोडच्या माध्यमातून लोकं थांबतील आणि तिथल्या लोकांच्या इकॉनॉमीला चालना मिळेल. असं एक इंटिग्रेटेड थिंकिंग ठेवून समाजातल्या गरीब माणसाला त्याची प्रगती आणि विकास कसा होईल, आर्थिक प्रगती कशी होईल, सामाजिक प्रगती कशी होईल, शैक्षणिक प्रगती कशी होईल आणि यातून त्याचं जीवन सस्टेनेबल कसं होईल, असा विचार करणं हे खूप आवश्यक आहे. मी स्वतः असे अनेक प्रकल्प चालवतो आणि त्या प्रकल्पामधून मी वॉटर कन्झर्वेशनमध्ये काम करतो, ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये काम करतो, भाजीपाला निर्यात करायला लागलो. त्याच्यामध्ये फार्मर प्रोड्यूस कंपन्यांवर काम करतो. का आपल्या इथे कॉटनचे कपडे शिवतो तेव्हा जी कतरण निघते त्यातून गालिचे विणायचा करून 1200 महिलांना तयार केला आहे. नंतर मी केसापासून अमिनो ॲसिड तयार करतो. खूप पॉप्युलर आहे प्लांट बुस्टर म्हणून आणि या सगळ्याचा टर्नओव्हर आता 2 ते 2,500 कोटी झाला आणि त्यातून अनेक लोकांना रोजगार मिळाला. म्हणजे मी टनेल, रोड, ब्रिजेसचा एक्सपिरियन्स माझ्याकडे आहे. पण मी खेड्यात काम करतो आणि त्यातून गावं कशी समृद्ध संपन्न व्हावी असा प्रयत्न करतो. खूप मोठा विषय आहे हा. पण या अनुषंगाने जे उपक्रम होतील, त्याला माझी आपल्याला विनंती आहे, की आपल्या मार्फत आपण तशा उपक्रमांना जर प्रसिद्धी दिली, तर समाजामध्ये याची वाढ होईल आणि आपला समाज गुणात्मकरित्या, सामाजिक आर्थिकदृष्ट्या बदलेल. एक गोष्ट मात्र मला मान्य आहे, पण त्याला मर्यादा आहे, की पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ कॉम्प्रोमाइजेस, कंपल्शन, लिमिटेशन्स अँड कॉन्ट्रडिक्शन. पण त्यात राहूनही रंगात रंगोनी रंग माझा वेगळा, हे सुरेश भटांची गझल होती. रंगात रंगुनी रंग माझा वेगळा. तसं या सगळ्यामध्ये राहूनही आपण आपलं कॅरेक्टर, चालचलन, व्यवहार आणि चरित्र वेगळे ठेवून समाजोपयोगी, युगानुकूल आणि गरीब माणसाच्या करता काम केलं पाहिजे आणि हेच खरं राजकारण आहे, असं माझं कन्व्हिक्शन आहे आणि ते समजून मी काम करत असतो. भाजपचं जे धोरण आहे, अंत्योदय जिथून आलं खरं तर मूळ जो पाया, खूप कमी नेते आजही हे लक्ष ठेवत असतील आणि त्याप्रमाणे वागत असतील. तसंच राजकारणाला सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं साधन मानणं आणि त्या दृष्टीने एवढं मांडणं आणि करणं सुद्धा, कारण मांडलं जातं पण केलं जात नाही. आत्ताच तुम्ही म्हणालात तसं, की रंग माझा वेगळा. कधी-कधी राजकारणाच्या वेगवेगळ्या सतत रंग बदलणाऱ्या दुनियेत नितीन गडकरींसारख्या नेत्याची मानसिक कोंडी झाली असं वाटत नाही का? अनेकदा सोबताली घडतं वेगळं गदारोळ वेगळा माजलेला असतो. खरं तर प्रदूषण माजलंय, त्यात जीव घुसमटतो असं कधी वाटतं का? मी अॅम्बिशियस पॉलिटिशियन नाहीये. म्हणजे काही एम समोर ठेवून राजकारणात काहीतरी मिळवायचं या भावनेने आलोय. पण राजकारणामध्ये आहे आणि मला अनेक गोष्टी अशा असतात, की ज्या काही आवडतात, काही नाही आवडत. तरी आपल्याला सगळ्या गोष्टींचा सामना करत पुढे गेलं पाहिजे. यातली एकच गोष्ट महत्त्वाची आहे.
कोण काय करतं, कोण काय बोलतं, कोण कसं विचार करतं त्याचा त्यांना करू द्या. पण आपण जे बोलतो तसं वागून त्याची सुरुवात आपण प्रथम पुरुषी आपल्यापासून केली पाहिजे. आणि आपण जर चांगलं वागलो, आपण चांगला विचार केला, आपण चांगलं काम केलं, तर कधी भविष्यामध्ये अशा विचाराच्या दिशेने अनेक लोकं येतील. आणि म्हणून आपण आपलं जे आहे काम, ते या वादळामध्ये काही परिस्थिती कशी राहिली, तरी आपण मात्र आपल्या विचाराने, आपल्या उद्दिष्टाने गेलं पाहिजे. मी आता मला खूप आनंद झाला. मी या निवडणुकीमध्ये जरा प्रिन्सिपलच्या आधारावर निवडणूक लढवायचं ठरवलं. पोस्टर, बॅनर नाही लावायचे. पण याचा अर्थ कुठे अहंकार आणि ॲरोगन्स नव्हता. लोकांना भेटतोय मी, जातोय आणि मी जेव्हा फॉर्म भरायला गेलो, तेव्हा मी ठरवलं बसेस नका लावू. गाडीत पेट्रोल नाही टाकायचं कोणाच्या. ज्याला यायचं ते येतील. 50,000-60,000 लोकं आले आणि आता मी रोज पदयात्रा म्हणजे फिरतोय. इतका ट्रिमेंडस रिस्पॉन्स आहे, की जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स आणि पार्टी याच्यावरती उठून मी नेहमी म्हटलं, की योग्य काम सगळ्यांचं झालं पाहिजे आणि मला अनुभव आला, की सगळ्यांचं मला समर्थन मिळालं. मी जातीयवाद आणि सांप्रदायिकता या दोघांचं पालन करणार नाही, असा निर्धार केला. मी नेहमी म्हणतो, की गमतीने म्हणायचो, की "जो करेगी जात की बात, उसको पडेगी कस के लात." म्हणजे हे जात-पात लावायची नाही. मी म्हटलं नागपूर लोकसभेला, की नागपूर माझा परिवार आहे. मी नागपूरचा आहे. नागपूर माझा आहे. सगळे लोकं माझे आहेत. आणि मला याचा अनुभव आला, की मी जेवढं प्रेम लोकांवर करतो, तसंच निवडणुकीत लोकं माझ्यावर प्रेम करतात. आणि त्यामुळे हा शॉर्टकट नाही आहे. हा कार्याचा लॉंग कट जरी असला, तरी हा शाश्वत आहे. आणि तुम्हाला याच्यामुळे लोकांचं मिळणारं प्रेम आणि समर्थन हे चिरस्थायी आहे. तेव्हा हा विषय या मार्गाने जाणं हे कधी उपयोगाचं राहील, असं माझं व्यक्तिगत मत आहे. नितीनजी, एकीकडे म्हणजे भारतीय जनता पार्टीवर सातत्यानं टीका होत असते, आरोप होत असतात. काही वेळा घटना सुद्धा तशा घडताना दिसतात, की सांप्रदायिकतेचं राजकारण करतात आणि तुमच्यासारख्या मोठ्या नेत्याच्या तोंडी भाजपचे ज्येष्ठ नेते असणारे, ज्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवलं आहे आणि 2014 पासून सातत्यानं केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सांभाळणारे नितीन गडकरी जेव्हा बोलतात, की सांप्रदायिकता आणि जातीवादाला थारा नाही, हे सारं जमतं कसं? म्हणजे रंग माझा वेगळा आहेच, हा राजकीय नाही प्रश्न नाहीये. मला काय वाटतं, की काही वेळा बरेच मोठे गैरसमज असतात. इमेज व्हर्सेस रिॲलिटी अँड ग्राउंड रिॲलिटी व्हर्सेस परसेप्शन. मी संघाचा स्वयंसेवक आहे, विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता. दोन्ही ठिकाणी आर्थिक समता आणि सामाजिक समता हे उद्दिष्ट आहे. आणि बाळासाहेब देवरसांनी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत सांगितलं, की जातीयता वाईट नसेल, अस्पृश्यता वाईट नसेल, तर दुसरी कोणतीही गोष्ट वाईट असू शकत नाही. या समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता, उच्च-नीचतेचा भाव समूळ नष्ट करून सामाजिक समता आणि आर्थिक समतेच्या आधारावर आपल्या समाजाची निर्मिती झाली पाहिजे. हीच आमची भूमिका आहे. भाजपमध्ये पण पंडित दीनदयाल उपाध्यायांपासून आजपर्यंत हाच विचार मांडलेला आहे, सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास. मुळात भाजप जातीवादी आणि सांप्रदायिक नाही. भाजपचं जे हिंदुत्व आहे, त्याचा अर्थ नीट लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे. पण काही लोकं मग पॉलिटिकलाइज करून त्याचे वेगळे अर्थ मांडून भाजपला बदनाम करायचा प्रयत्न करतात. पण खऱ्या अर्थाने भाजप जातीयवादापासून, सांप्रदायिकतेपासून मुक्त आहे, हे मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो. नितीनजी, पुन्हा खात्याकडे वळतो तुमच्या. 2014-15ला मला वाटतं देशात 12 किलोमीटर प्रतिदिन असा हायवे बांधणीचा वेग होता. महामार्गांची जी बांधणी होते त्याचा. मध्यंतरी काही वर्षांपूर्वी मी ऐकलेलं तो वेग जवळजवळ 25 किलोमीटरवर गेलेला आहे. सध्याची स्थिती काय आहे? आजच डिक्लेअर झालाय 34 किलोमीटर आणि मागच्या वर्षी होता 38 किलोमीटर. त्यामुळे आज एकंदरीत आपण जगातलं सगळ्यात मोठं नॅशनल हायवेचं नेटवर्क आहे. आणि मी असं म्हटलं होतं, की आपण 2024 समाप्त होण्याच्या आधी अमेरिकेच्या बरोबर आपले राष्ट्रीय महामार्ग राहतील. पण अमेरिकेतून काही लोकं आले आणि ते मला भेटले, "तुम्ही चूक बोलता." म्हटलं, "काय झालं?" म्हणे, "भारताचं नॅशनल हायवे नेटवर्क हे अमेरिकेपेक्षाही चांगलं आहे. हे अमेरिकन नागरिक म्हणून आम्ही आपल्याला सांगतो. आम्ही एवढं फिरलो हिंदुस्थानमध्ये आणि हे चांगलं आहे." आज आपण एक्सप्रेस हायवे बांधतोय. दिल्ली ते मुंबई 1,00,000 कोटी रुपयाचा हायवे बांधतोय. आता कोल्हापूरमध्ये आपण नागपूर, बुटिबोरीपासून तर रत्नागिरीपर्यंत रस्ता 4 लेन सिमेंट काँक्रीटचा बांधतोय. आज आपण पुढे ते औरंगाबाद, संभाजीनगर केवळ 2 तासात आणि तिथून नागपूर केवळ 3.5 तास समृद्धी मार्गाने ते 5.5 तासात नागपूर पुणे होणार आहे.
आणि म्हणून आज आपण नागपूर ते कोल्हापूर देखील आज विशेषतः सोलापूरवरून आपल्याकडे तुळजापूरवरून डायरेक्ट नांदेड, लातूर तिकडनं आपण नागपूरला पोहोचतो. म्हणजे एकंदरीतच आपण आता बेंगलोर ते चेन्नई हायवे डिसेंबरमध्ये ओपन होईल. आज 9 तास लागतात, 2 तासात होईल. बंगलोर ते म्हैसूर 3.5 तास लागायचे. आज आपला हायवे ओपन झाला 1 तास 10 मिनिटात होतो. दिल्ली ते कटरा पहिले अमृतसरला जायला 9 तास 10 तास लागायचा, 4 तासात होईल. दिल्ली ते कटरा 6 तास, दिल्ली ते श्रीनगर 8 तास, दिल्ली ते डेहराडून 7 तास लागायचे डिसेंबरमध्ये 2 तासात, दिल्ली ते जयपूर 6 तास लागायचे 2 तासात आता होईल. म्हणजे आपण या क्षेत्रामधून इतके चांगले रस्ते तयार झाले. त्यामुळे एक महत्वाचा अँगल आहे, की आपला फ्युएल कॉस्ट कमी होईल. आणि आता फ्युएलमध्ये आम्ही बायो फ्युएल शेतकऱ्याचं इंधन आणलं आहे. पहिले शेतकरी अन्नदाता होता. मग तो विशेषतः ऊर्जादाता झाला आणि आता हवाई इंधन दाता झाला आणि बिटुमिन दाता झाला. म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, मक्याच्या ऐवजी शेतकऱ्यांनी इथेनॉल तयार करावं, शेतकऱ्यांनी ग्रीन हायड्रोजन तयार करावा, शेतकऱ्यांनी विमानात चालणारं इंधन तयार करावं, शेतकऱ्यांनी बिटुमिन तयार करावं. हे त्याचं उत्पादन होईल. त्यामुळे शेतकरी समृद्ध होईल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या देशाला समृद्ध करण्याकरता हे रस्ते जर आपण बांधले तर उद्योग येतील. उद्योग आले आणि आपली कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आली तर आपला एक्सपोर्ट वाढेल आणि एक्सपोर्ट वाढलं तर आपल्या इथे नवीन प्रगती आणि विकास तयार होईल आणि आपला ग्रोथ रेट वाढेल, ऍग्रिकल्चर ग्रोथ रेट वाढेल, गावं देखील स्मार्ट विलेजेस बनतील. आर्थिक सामाजिक चिंतनातून याची ब्ल्यूप्रिंट मी तरी तयार केली आणि आता विदर्भातल्या 4-5 जिल्ह्यापुरतं मी हे काम करायचा प्रयत्न करतो. बाकी ठिकाणी करायची आवश्यकता आहे, पण माझी ताकद तेवढी पुरणार नाही. पण अशाच प्रकारे काम करणारे अनेक लोक जर तयार झाले तर नक्कीच आपण हे उद्दिष्ट पूर्ण करू शकतो असा मला विश्वास आहे. नितीनजी, आत्ताच तुम्ही उल्लेख केला मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवेचा 1,00,000 कोटीचा प्रोजेक्ट आहे हा. मराठी न्यूज चॅनल आहे, त्यावरचा कार्यक्रम आहे, मराठी पत्रकार आहे. स्वाभाविकच अनेकदा मराठी माणसं एक प्रश्न विचारतात त्यांच्या हक्काचा, की महाराष्ट्रात तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर सध्या रस्ते बांधणी करत आहात. अगदी राज्य सरकार सुद्धा तुमच्या विजनचा त्या बाबतीत अवलंब करताना दिसतंय. परंतु मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जो तयार करत आहात त्याचा उपयोग उत्तरेतल्या राज्यांना जास्त होईल, महाराष्ट्राचं काय, अशी ही टीका होते. त्याबद्दल काय सांगाल? नाही, स्वाभाविक आहे. मुळामध्ये मुळामध्ये असं आहे की आमचा हायवे हा सुरू होतो मनाली पासून. मनालीत आपण रोहतांग पासला एक टनेल बांधली आहे. पहिले 3.5 तास लागायचे रोहतांग पासला जायला, आता 8 मिनिटात होता. तिथून रोहतांग पासवरून लद्दाख लेहपर्यंत 8 टनेल आहेत आणि रोड मोठा आहे. तिथून आला लद्दाख लेहला की झोजिला टनेल आहे कारगिलच्या खाली आणि त्या ठिकाणी आम्ही आशियातली सगळ्यात मोठी 11.6 किलोमीटरची टनेल बांधली आहे आणि त्या टनेलमधून निघाल्यानंतर झेडमोर टनेल आहे. तिथून मग श्रीनगरला येऊ. श्रीनगर जम्मूच्या रस्त्यावरून कटरापर्यंत आल्यावर त्याच्यात 18 टनेल्स आहेत आणि तिथून कटऱ्यावरून आल्यावर डायरेक्ट अमृतसर, अमृतसरवरून दिल्ली आणि दिल्लीवरून सुरतला येऊ आणि सुरतला आल्यानंतर आपण वळू सुरतकडून डावीकडे नाशिककडे. नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सोलापूरवरून कर्नूल आणि कर्नूलवरून मग आपण जाऊ मंगलोर, चेन्नई, कन्याकुमारी, हैदराबाद, कोचीन आणि त्रिवेंद्रम. म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी असा हायवे आहे. आता तुम्हाला सांगतो याच्यात महाराष्ट्राचा फायदा काय आहे? महाराष्ट्राचा फायदा हा आहे की विशेष रूपाने आपल्या सगळ्यांचा उपयोग असा होईल की आता कोल्हापूरला किंवा आपल्या सोलापूरला दक्षिणेत जाण्याकरता मुंबई पुण्यावरून येण्याची गरज पडणार नाही. हा सगळा उत्तरेतला ट्रॅफिक हा तिकडनं सुरतवरूनच हा डायव्हर्ट होईल आणि त्यामुळे मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की मुंबई पुण्याचं आणि कोल्हापूर सोलापूरचं प्रदूषण कमी होईल, ट्रॅफिक जाम कमी होईल आणि आपल्या सगळ्यांना यातून मुक्ती मिळणार आहे. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. दुसरा एक प्रश्न, मगाशी काँक्रिटीकरणाचं बोललात की सगळीकडे अगदी ग्रामीण भागात सुद्धा दिसतंय. नागपूरकर मित्र सांगतात, अहो तुम्ही कौतुक करत असता मुंबईत बसून, मात्र इथे आमच्या नागपूरचं तापमान वाढवलं त्या काँक्रीट रस्त्यांनी आणि पावसाळ्यात तुम्ही पाहिलं नाही का, पुरेपूर महापूर झाला आमचं नागपूरचं नाव, असंही ते सांगतात. त्याबद्दल काय सांगाल? हा साईड इफेक्ट विकासाचा? पहिली गोष्ट अशी आहे की काँक्रीट रोड व्हायच्या आधी नागपुरात सगळ्यात जास्त तापमान राहायचं आणि या तापमानाचा संबंध काँक्रीट रोडशी नाही आहे. नागपूरला ब्लॅक कॉटन सॉइल आहे आणि त्यामुळे डांबरी रस्ते केल्यावर दरवर्षी रस्ते खराब होतात, चिखल होतो
खड्डे पडतात आणि म्हणून आपण नागपूरला कॉन्क्रीट रोड बांधले. पण या रोडच्या बाजूला अनेक ठिकाणी वॉटर कन्झर्वेशनची देखील सुविधा केली. झाडं मोठ्या प्रमाणावर लावले, बगीचे तयार केले, अनेक ठिकाणी लँडस्केपिंग केलं आणि पाणी साठवण्याचं काम केलेलं आहे. पण आमच्याकडे मध्ये खूप एका दिवसात रेकॉर्ड ब्रेक 30 वर्षाचा रेकॉर्ड तोडणारा पाऊस पडला, पाणी आलं आणि त्यामुळे अंबाझरी तलावातून नंतर नागनदीत पाण्यात पूर आला. शंकरनगर आणि गांधीनगर या भागात ती नदीचा पूर लोकांच्या घरात शिरला, मोठं नुकसान झालं. पण आता आम्ही यावेळी त्याच्यावर एक मोठा प्रकल्प घेतलाय, काम सुरू आहे. पुढल्या वर्षीपासून ही समस्या येणार नाही. पण काँक्रीट रोडमुळे टेम्परेचर वाढतं, हे पूर्णपणे दादांत खोटं आहे. काँक्रीट रोड बनायच्या आधी पण नागपूरचा पारा हा वाढायचा आणि भारतात सगळ्यात जास्त उष्णतामान असणाऱ्या शहरांमध्ये नागपूर, चंद्रपूर याचा समावेश आहे. आणि त्यामुळे आता ग्रीनरी वाढवणं, मोठ्या प्रमाणात झाडं नागपुरात लावणं आणि हे करून पर्यावरणाचा रक्षण करणं याच्याकरता आम्ही विशेष लक्ष दिलंय. वॉटर कॉन्झर्वेशनकडे पण लक्ष दिलेलं आहे आणि नक्कीच आपण इको फ्रेंडली नागपूरला जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण मुक्त करून नाग नदीवर 2400 कोटीचा प्रकल्प घेतलेला आहे आणि अनेक इनिशिएटिव्ह त्यातले घेतले आहेत. परंतु काही वेळा लोकं राजकीय भावनेतून हा एका राजकीय नेत्याने आरोप केला, की अशा प्रकारे हे रस्ते बांधले म्हणून टेम्परेचर वाढलाय आणि हा प्रश्न पुराचा झाला. पावसाचा 40 वर्षाचा रेकॉर्ड तुटला आणि एका दिवसामध्ये 24 तासात 48 तास एवढा पाऊस झाला, की त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. त्याचा संबंध अशा प्रकारे जोडणं अनुचित आणि अयोग्य आहे. तुम्ही जर नागपूरला आलात आणि प्रत्यक्ष लोकांना भेटला, तर तुम्हाला नक्कीच या गोष्टीची माहिती मिळेल. नितीनजी, आणखी एक मुद्दा पुन्हा एकदा मराठी पत्रकार म्हणून विचारतो. इथेनॉलबद्दल आपण बोललात. पेट्रोल डिझेल हद्दपार करणं खरोखरच काळाच्या पुढचं व्हिजन दाखवणारं स्वप्न. मात्र मधल्या काळात जे अनुभव आलेत की केंद्र सरकारची पॉलिसी एवढी फ्लक्च्युएटिंग दिसते की इथेनॉलवर बंदी, निर्मितीवर बंदी. हा प्रकार काय आहे? कशा पद्धतीनं लोकांनी विश्वास ठेवायचा? नाही, नाही, बंदी नाही आली. सध्या असं आहे, की आपल्या देशात मधल्या काळात साखरेची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे जास्त साखर तयार करण्याची गरज होती. त्यामुळे एक तात्पुरता तो निर्णय घेतला होता. तो निर्णय लगेच बदलेल आणि आता आपण शुगरकेन ज्यूसपासून इथेनॉल तयार करतो. बांबूपासून इथेनॉल तयार करतो. आपण ब्रोकन राईस, मक्यापासून इथेनॉल तयार करतो. सी मोलायसेस आणि बी मोलायसेस पासून इथेनॉल तयार करतो आणि तुम्हाला सांगताना मला आनंद आहे, की माझ्याकडे जगातली पहिली गाडी आहे टोयोटोची इनोव्हा. ती 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालते आणि ती 60% वीज तयार करते आणि पेट्रोलच्या ह्याच्यात जर तुलना केली, तर त्या गाडीचं ॲव्हरेज जवळपास ₹25 लिटरवर इथेनॉलचा भाव पडतो. म्हणजे ₹25 लिटर पेट्रोलचा भाव येईल असं आपण समजा आणि प्रदूषण शून्य आहे. ग्रीन फ्युएल आहे. त्यामुळे आता टी-व्ही-एस कंपनी, बजाज आणि हिरोने देखील आपल्या स्कूटर, बाईक या 100% इथेनॉलवर काढलेल्या आहे. इंडियन ऑइलने 300 इथेनॉलचे पंप सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पेट्रोलच्या ऐवजी इथेनॉल वापरला जाईल. ते आता मिथेनॉलचे ट्रक आले आहेत. कोळशापासून मिथेनॉल आपण तयार करतो. मी स्वतः बेंगलोरमध्ये इथल्या बसेस पायलट प्रोजेक्ट म्हणून 15% मिथेनॉल डिझेलमध्ये टाकून यशस्वी झाल्या. मिथेनॉलचा रेट ₹22 लिटर आहे. त्यामुळे इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस आणि आता इलेक्ट्रिक तर एवढं पॉप्युलर झालाय, की मी जेव्हा बोलत होतो लोकं मला म्हणायचे, "रस्त्यात गाडी बंद झाली तर काय होईल?" आता कोणी विचारत नाही. आता वेटिंग लिस्ट आहे आणि वेटिंग लिस्टनी गाड्या विकून झाल्या 300 पट राईज आहे आणि आता ग्रीन हायड्रोजनची पण गाडी माझ्याकडे आहे आणि त्याचबरोबर एल-एन-जी, सी-एन-जी तयार व्हायला लागला. शेतकरी तयार करायला लागले आणि आता आपण हवाई इंधन पण तयार केलं आहे. आपल्या इथे पानिपतमध्ये परली राईस स्ट्रॉ पासून 1,00,000 लिटर इथेनॉल पर डे, 76,000 टन बायो एव्हिएशन फ्युएल, सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल तयार होते आहे आणि त्याचबरोबर 150 टन बिटुमिन पर डे आणि आपल्या इथे प्राज जी आहे पुण्याला, त्यांनी आपल्या एअर एशियाचं विमान आपल्या बायो फ्युएलवर पूर्णपणे यशस्वीपणे ती चाचणी केली. मी स्वतः स्पाइस जेटचं विमान डेहराडूनवरून दिल्लीपर्यंत आणलं. त्यामुळे आता तो दिवस दूर नाही आहे, की शेतकरी हवाई इंधन तयार करेल. शेतकऱ्यामुळे पेट्रोल समाप्त होईल आणि जे पेट्रोलचं 5-6 हजार लाख कोटी रुपयाचं 5-6 लाख कोटी रुपयाचा इम्पोर्ट आहे, तो सगळा पैसा शेतकऱ्यांच्या घरात जाईल. गावं समृद्ध संपन्न होतील. साखर कारखाने चांगले चालतील आणि शेतकऱ्यांना पैसा मिळाल्यामुळे स्मार्ट विलेजेस तयार होतील आणि गावात
चांगल्या दवाखाने, चांगले एज्युकेशन इन्स्टिट्यूशन तयार होतील आणि शहरासारखे गावं पण विकसित होतील आणि एअर कंडिशन बंगल्यामध्ये इस्रायल सारखे शेतकरी राहतील. आज कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली सारख्या जिल्ह्यांचा हा दिवस आता जास्त दूर नाही आहे. दुधाचं उत्पन्न वाढेल आणि या सगळ्यामुळे एकंदरीत शेतकरी समृद्ध संपन्न होईल. गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण होईल आणि आपला देश भय, भूक, आतंक आणि भ्रष्टाचारापासून मुक्त होईल. नितीनजी, तुम्ही बोलताना हे सारं सकारात्मक असं तर खरोखर ऐकत राहावंसं वाटतं, कारण ही स्वप्न आणि प्रत्यक्षात आणण्यामागची तुमची तळमळ दिसते. परंतु पुन्हा एकदा मराठी पत्रकार म्हणून मराठी माणसांचा प्रश्न विचारतो. लोक सांगतात, त्यातही आमच्या कोकणातली, मी कोकणातला नाहीये पण कोकणावर भन्नाट प्रेम करतो, त्या प्रेमातून विचारतो की देशभर नितीनजी आपले मराठी मंत्री देशभर हायवे बांधतात, मात्र आपल्या कोकणाचा मुंबई गोवा हायवे 2011 पासून 15 वर्ष झाली तो हायवे बांधला जातोय. 6,000 अपघात झाले त्या रस्त्यावर, 4,500 जवळपास माझ्यापुढे जो आकडा दिसतोय, माफ करा, 1,500 लोकांनी प्राण गमावले. नितीन गडकरींचा तो मिडास टच या मुंबई गोवा हायवेला का लाभत नाही? कधी लाभणार? कधी कोकणातला माणूस उगाच त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूरच्या मार्गानं कुठच्या तरी घाटातून न जाता थेट आपल्या घरी पोहोचू शकेल, थेट मुंबई गोवा हायवेवरून? नितीनजी, हा प्रश्न आहे महत्वाचा. पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे. हायवे पहिल्यांदा आम्ही जेव्हा काम महाराष्ट्र सरकारच्या पीडब्ल्यूडी विभागाला दिलं होतं, मी मंत्र्यांची नावं घेत नाहीत. त्यानंतर बऱ्याच केसेस बिघडत गेल्या, कॉन्ट्रॅक्टर फेल झाले, अडचणी आल्या, लँड ॲक्विजिशन होऊ शकलं नाही, अनेक अडचणी आल्या. पण आता जवळपास 90-95% काम पूर्ण झालं आहे. तिथे जो आपला एक घाट आहे रत्नागिरीजवळ, तिची टनेल पण आता पूर्ण झालेली आहे आणि मला असं वाटतं की साधारणतः ऑक्टोबरपर्यंत 100% काम पूर्ण होईल. पण याला उशीर लागला, लोकांना त्रास झाला, अपघात झाले, हे मी नक्कीच मान्य करतो आणि मला याचं दुःख आहे. मी खूप प्रयत्न केला, पण कोर्ट केसेस, कॉन्ट्रॅक्टरचे टर्मिनेशन्स, बँका या सगळ्यांच्यातून काढता खूप वेळ लागला. पण आता नक्कीच हा ऑक्टोबरपर्यंत हायवे पूर्ण होईल आणि आता तुम्हाला याच्यात अडचण राहणार नाही, असा मी विश्वास आपल्या कोकणातल्या जनतेला आपल्या मार्फत देतो. नितीनजी, म्हणजे तुम्ही म्हणालात की मोठमोठे आकडे आकडे असे असतात की अगदी अगदी थक्क व्हायला होतं. आता सुद्धा नुकतंच जे मला वाटतं पंतप्रधान मोदी यांनीच तुमच्या खात्याबद्दल जाहीर केलं की 2024च्या पहिल्या 3 महिन्यात 10 लाख कोटी, म्हणजे माझ्यासारख्याला अगदी संपादक असलो तरी किती शून्य ते सांगता येणार नाहीत, 10 लाख कोटीची कामं, प्रकल्प एक तर लोकार्पण झालं किंवा त्यांचं भूमिपूजन झालं. नितीनजी, हा प्रश्न पडतो की एवढे मोठे आकडे, तेवढ्या मोठ्या रकमांची तजवीज नितीन गडकरी करतात तरी कसे? म्हणजे कसं शक्य आहे की उगाच अनेकदा जसं बोललं जातं नंतर की हे फक्त चुनावी जुमले आहेत? नाही, मी तुम्हाला नम्रतापूर्वक आवाहन करतो, की मी आतापर्यंत या 10 वर्षात 50 लाख कोटी रुपयाची कामं पूर्ण केली आहेत. मी शिपिंग मंत्री होतो, मी एमएसएमईचा मंत्री होतो, वॉटर रिसोर्सेसचा मंत्री होतो आणि या सगळ्या याच्यामध्ये रेकॉर्ड आहे. आणि मी तुम्हाला एक सांगतो, या देशात पैशाची कमी नाही आहे, तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांची कमी आहे. आम्ही ट्रान्सपरंट आहोत, टाइम बाउंड आहे आणि विशेषतः करप्शन फ्री आहे. तुम्हाला एकही ठेकेदार मिळणार नाही, की जो तुम्हाला सांगू शकेल, की आम्हाला काम मिळवण्याकरता जावं लागलं, पैसे द्यावे लागले. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी जे बोललो 45 वर्ष मी राजकारणात आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे, वरळी-बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट, 55 उड्डाणपूल, मुंबई-कोल्हापूर रस्ता, हे सगळे आता तर 6 लेन बनतोय. हे सगळे कामं त्या काळात जी झाली, मला असं तुम्ही एक सांगा, की मी बोललो आणि झालं नाही अशी एखादी गोष्ट मला सांगा. मी जरूर आपली क्षमा मागेन. लोकांना स्वप्न दाखवणारे नेते आवडतात. पण दाखवलेली स्वप्न जेव्हा पूर्ण होत नाही, तर लोकं त्यांना नक्कीच त्या सगळ्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मी स्वप्न अशीच दाखवली पाहिजे, की जी काम आपण करू शकतो. आज आमच्याजवळ पैशाची कमी नाहीये. माझं मॉडेल एकदा एखाद्या वेगळ्या इंटरव्ह्यूत मी तुम्हाला समजावून सांगेन. आता मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये आमच्या एक इन्व्हिट मॉडेल करता आम्ही गेलो होतो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 7 दिवसाची वेळ होती. मी माझ्या परिवाराबरोबर गोव्याला गेलो होतो. पण पहिल्याच दिवशी 7 तासात 7 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला. आम्हाला शेवटी गोव्याहून धावत यावं लागलं.
ती बेल वाजवून, घंटा वाजवून मला तो इश्यू बंद करावा लागला. असा पैशाचा धो-धो पाऊस पडला. त्यामुळे पैशाची कमी नाहीये. आपण जे पैसे गुंतवतात, त्या सगळ्या पैशांमध्ये आम्ही 8.05% व्याज देतो आणि त्यामुळे लोकं आमच्याकडे बँकेच्या ऐवजी पैसे इन्व्हेस्ट करायला तयार आहेत आणि मला वाटतं यातून नक्कीच देशाच्या निर्माणाकरता चांगलं काम झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद नितीनजी. खरं तर निवडणूक प्रचाराचा काळ आहे. कोणत्याही उमेदवारासाठी, अगदी तो नितीन गडकरींसारखा मोठा नेता जरी असला तरी मतदारसंघात फिरणं, प्रचार करणं, लोकांच्या गाठीविटी घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. परंतु त्या अगदी व्यग्र दिनक्रमातून वेळ काढून पुढारी न्यूजच्या ओपन फोरममध्ये नितीन गडकरी सहभागी झाले. आज ही मुलाखत ओपन फोरम, मगाशी मी म्हटलं तसं खूपच वेगळा असा हा भाग होता की ज्यात राजकीय प्रश्न नव्हते. मात्र तुम्हीच सांगा, तुम्ही ऐकलंय कुठेही काही बदल जाणवला का? कारण राजकारण नाही असं जीवनातील कोणतं क्षेत्र आहे? मग मुंबई गोवा हायवे असेल, नागपूरमधील काँक्रिटीकरणामुळे वाढलेलं तापमान, महापुरासारखी स्थिती, नागपूर महापूर झालं की काय अशी होणारी टीका, तसंच इथेनॉलचा पश्चिम महाराष्ट्रातीलच नाही तर मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जीवनामरणाचा प्रश्न झाला आहे. कारण साखरेत काही भागत नसतं आणि सरकार इथेनॉल काही निर्मितीवर मनमोकळेपणानं ते करू देत नसतं. फ्लक्च्युएटिंग पॉलिसी शेतकऱ्यांचा तिथंही घात करताना दिसते प्रत्येक प्रश्नावर. आणि त्यापेक्षाही मोठं की गडकरी म्हटलं की भले मोठे आकडे, त्यावर सुद्धा ते मोकळेपणाने बोलले. त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले, आपण आपले प्रश्न काही सोडले नाहीत. ओपन फोरम आहे, तिथं सरळ स्पष्ट प्रश्न नसतील असं कसं होईल? आणि गडकरी म्हटल्यावर बेधडक उत्तरं आलीच आली. अर्थात मोसम निवडणुकांचा आहे, तेवढं समजून घेतलंच पाहिजे. आज ओपन फोरममध्ये इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज, आवाज जनतेचा.